इकडं गोरा आहे ते, इकडं गोरा आहे ते, खरंच गोरा आहे ते, इकडं गोरा आहे. हे गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. दिस इज घुमता फिरता प्रशांत. आज आम्ही तिघ जण चाललो आम्ही परतवाडा अमरावतीला. लय दिवसाचा प्लॅन चालू होता की जायचं पण काय प्लॅन होतच नव्हता सक्सेस. पण आज म्हटलं जाऊ. तिघ जण एकाच गाडीवर चाललो 150 किलोमीटर टिबल सीट. बघू आता कसं पोचतो कसं नाही. तुमच्या आशीर्वादानं आमचा प्रवास सुखमय हो. अजून भेटू. पहिला स्टॉप घेतला आम्ही कारंजाला. चालवा लागलं. चालवता का तू? तुम्हाला चालवायचे नाही? चालवा तसं. आता खराब रस्ता आहे. तू चालव. आता आम्ही निघालो कारंजावरून डायरेक्ट आता मूर्तिजापूर. थोडा रस्ता खराब आहे, पाहू आता. सगळंच खराब आहे. आता आम्हाला काही जाणार लागणार आहे 4-5 किलोमीटर. नंतर परत आम्ही गाडी घेणार आहे. त्या माणसानं चालू केलं पाहिजे ब्लॉग. माणूस भारी बोलते. मी आलो मूर्तिजापूरला. माणसाला बोरू लागला म्हणून स्पीकर घ्यायला चालले. चालू गाडीत. समोर आहे ना. इकडं आहे बघ काय पाणीपुरी. नाश्ता थांबायला बोलावर नाश्ता करायला आता चंबारवाडी. माय फेवरेट. लय थंडी लागली का? हाय गाईज, आम्ही पोहोचलो आता वडापाव श्री गणेश चौपाटी. हा, नाश्ता करतो आम्ही. भुका तशा लागल्या पण नाश्ताच करणार आहे आता. जेवणाचा प्लॅन झालेला आहे आमचा. नंतर या नाश्ता करायला, नाही तर बिल तरी द्या. या हाय गाईज, आता आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून मजाक मध्ये आम्ही MP मध्ये पोहोचलो. मध्ये घुसलो. MP आता इथून स्टार्ट झालं. महाराष्ट्रातून आणि आम्ही परतवाड्याला आलो. मजाक मध्ये MP झालो. रत्नागिरी. हा, काय दिगंबर जैन संस्थान तेच ना. दिगंबर जैन मंदिराकडे चाललो. MP मधलं पहिलं गाव. इकडे गाड्याचे पासिंग तर असेल. इकडच्या गाड्याचे पासिंग MP पाहिजे ना. महाराष्ट्रच आहे. काही असलं की परतवाड्याला जात असं. आदिवासी एरिया झाला. हो. अरे ही गाडी बाहुबली मधली आहे का? ते सुरुवातीला ते खेचून येते पा ते हत्तीवरती आहे ना. मुक्तागिरी पहिल्यांदा आलो मी जैन लोकांच्या याच्यात. किती वर असेल. पावसाळ्यात तिथं सगळं पाणी असेल ना. मस्त दिसत. गेटला भारी वाटते ते. चक्कर येऊन राहिले बा. तिथपर्यंत जायचंय. काय एवढं काय वर आहे ते. अरे पण ते खरंच लय का ते पिक्चरचा सीन नाही वाटत का? ते जुन्या काळातले ते किल्ले असायचे. बाहुबली शूटिंग इकडे तर नाही झाली.
चढता चढता ते घंटा वाजवत जाव सुद्धा असते ते. अशी किती पायऱ्या आहे? शाबाश. मी बी वाजवतो. जा ना, एवढं काय वर नाही येते मंदिर. अरे देवा, पहिल्या स्टेप मध्ये दमले येत. अरे गाईज आम्ही आलो 350 पायऱ्यावर. आता राहिल्या 1350. तर बघू किती वेळ लागते. तर दमलो आम्ही इथे. 100 पायऱ्या तर दमलाय. 100 नसन झाल्या, जास्त झाल्या असं. 350 सांगितलं ना. म्हणून म्हणतो जरा चालत फिरत जा. नुसता गाडी गाडी गाडी. पुन्हा आता पायाला मुंग्या आल्या. 350 पायऱ्यातच 1350 राहिल्या. पाणी ते चल राज्यामध्ये आला. पण देवसेनाचा नाही का ते पांढरं पटाक. अहो बाहुबलीमध्ये ते देवसेनाचा राज्य असंच होतं ना, पांढरं पटाक. कुंतल राज्य मस्त आहे. आम्ही मंगरुळपीर. तुम्ही गंधरी मुक्त. गंधरी मुक्त गाव. तुम्ही काश्मीर ना, निंबी काश्मीर. निंबी काश्मीर. अरे व्हिडिओ आहे. नमस्ते. महेशमती साम्राज्य पाहू पाहू दमले माणसं. अरे इकडं गोरा आहे ते, इकडं गोरा आहे ते, खरंच गोरा आहे ते. इकडं गोरा आहे ते. फोटो काढू काढू वैतागले. धन्यवाद. पुढं काय? सध्या आम्ही प्राचीन प्रतिमाच्या आम्ही समोर उभा आहोत. दिगंबर जैन मंदिराची सर्वात प्राचीन दिसते का याच्यात? नाही, ते काचाचं रिफ्लेक्शन येते त्याच्यात. आपले पायात दिसते, पाय दिसतात आपले त्याचे. त्याला म्हणा कपलचा फोटो काढू द्या तुमचा. हळू. मस्त आहे पण लोकेशन. खरंच ते कुंतल राज्यच वाटते. तसंच दिसून राहिला. महेशमती साम्राज्य. ही देवसेना, ही देवसेना. साला कटप्पा. बाहुबली आहे. भल्लाल देव. बल्लाल देव. आता आम्ही चाललो बाहेर घरात. काहून हरले का? आपल्या हाईटच्या हिशोबाने लहान आहे ना. चल ना, मस्त आहे पण मला पाय दिसला होता. मी ते खालून पाहायला चाललो होतो. का मंदिरात असे करता तुम्ही? अरे वा, मस्त आहे. थंड आहे पण. म्हणजे आहे काय पण इथं काय शांतीले बसायचे का? शांतीला. हा, हे रिफ्लेक्शन आहे ते सगळं.
काचच तशी आहे. फोटो नाही आले पाहिजे म्हणून नाही ते. इकडं काय नाही का? चला बर. हा बरंच येऊ लाग. और कोई नहीं क्या? नहीं नहीं हो गया हम लोग इथे बंद करने का टाइम हो गया. आता आम्ही आलो बैरम बाबा मंदिर प्रवेशद्वार यात्रा पाहायला. हे आमचे टूर गाईड हे सांगतील. आता पोहोचलो आता आम्ही काही वेळानंतर. तिकडून आम्ही बाबाच्या दर्शनाच्या चाललो आम्ही आता. मुक्तागिरी नंतर आता इकडे आलो. आता हे आमचे टूर गाईड जसे जसे नेतील तसं तसं जाऊ आम्ही. सांगा. हाय मंडळी, यांना सर्व इथल्या जागेची माहिती करून देतो. अर्धी मला माहीतच नाही आहे तरी सांगतो. कॅमेरा फोकस किती मस्त. हा हा बोला. लय मोठी आहे ना यात्रा. खायला घ्या गोडधोड खारमुरे घ्या काहीतरी. तर येऊ द्या दाजीले. रिटर्न येताना येऊ ना. जांभूळी कलरची साडी कोण ते साडीचे अंगावर तुमचा मुलगा आला का? आलो आता आम्ही बैरमच्या यात्रेमध्ये. गुलाबमध्ये त्यांचे दामाद इच्छा नाही आहे. आवाज येणार नाही काय? नवऱ्याची सेवा कोण ती ताई करते. उभा राहा. चलो भाई चलो पुष्पराज. बड़े वाले मौत की कुएं के टिकट पर्ची की कीमत 60 रुपए है. पुष्पा भाव लगाते अंदर में जान की बाजी.